गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असाल. तर वेलकम बॅक टू अवर होम, म्हणजे स्वागत आहे तुमचं आपल्या घराचा यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी माझं पूर्ण दिवसभराचं रुटीन काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघूया आज दिवसभरात माझ्यासोबत काय काय होतं आहे. आज तर मला बेसिकली सगळे क्लिनिंग वगैरे करून घ्यायची आहे किचनची. म्हणजे पूर्ण तर नाही क्लिनिंग होणार आहे, पण जेवढं होईल तेवढं मी आज तुमच्यासोबत शेअर करते. आणि काही थोडं कपडे वगैरे मला स्टिचिंग करायचे आहेत, ते पण मला काम आज करून घ्यायचं आहे. आणि थोड्याफार छोट्या मोठ्या गोष्टी आहे. आज प्रोडक्टिव्ह असं तर आज काही नाही आहे, फक्त थोडं क्लिनिंगचं वगैरे काम आहे, तेवढंच मला आज करून घ्यायचं आहे. तर जे काही मी आज दिवसभर आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज सकाळी उठल्यानंतर बऱ्याच दिवसांनी मी वॉकिंगसाठी गेले होते. खालीच थोडा वेळ पार्किंगमध्ये थोडे 10-12 वेळा चक्कर मारले ना की थोडंसं मूड पण फ्रेश होतो आणि दिवसभर पण जरा फ्रेश वाटतं. पण रोज येणं होत नाही, कारण स्मिरा बऱ्याच वेळा झोपलेली असते, त्यामुळे तिला एकटंवरती मी सोडू शकत नाही. तर आज ती उठलेली होती आणि ती पण छान खाली खेळायला रमलेली होती. ॲक्च्युली आमच्या इथे नवीन वॉचमन आले आहेत, तर त्यांच्या मुलासोबत तिची ओळख झाली होती. तो नेपाळी आहे, त्याला तोडकं मोडकं हिंदी जमत होतं आणि स्मिराला काही हिंदी समजत नव्हतं आणि त्याला काही स्मिराचं मराठी समजत नव्हतं, पण तरी दोघं छान खेळत होते. तर वरती आल्यानंतर छान मी सगळ्यात आधी फ्रेश झाले आणि सकाळी उठल्यावर एकदम मोटिवेशन आलं होतं. मला आज मनात ठरवलं होतं आज घर झक्कास मस्तपैकी चमकवून टाकूया. म्हणजे फक्त किचन मला क्लीन करायचा होता, तर ते किचन क्लीन करून टाकू असं मला मोटिवेशन मिळालं होतं. म्हणजे असं मोटिवेशन जे महिन्यातून फक्त मला एकदाच येत असतं. सगळ्यात आधी तर टार्गेट केला होता मी तो फॅन, कारण आता उन्हाळा लागल्यामुळे बरीच गरमी वाढलेली होती. 8 महिन्यापासून, म्हणजे मागच्या उन्हाळ्यापासून तो फॅन बंद होता. जवळजवळ 8 महिने तो बंद होता, त्यामुळे त्याच्यावर प्रचंड अशी धूळ साचलेली होती. 8 महिने फॅन बंद म्हणजे लिटरली धुळीचं ते वेअर हाऊस झालेलं होतं. प्रचंड त्याच्यावर घाण जमा झालेली होती, त्यामुळे तो चालू करण्याची माझी अजिबात इच्छा होत नव्हती. म्हणून त्याला सगळ्यात आधी मी काढून घेतलं आणि त्याला बाहेर ठेवलं. म्हटलं त्याला क्लीन करायला बराच वेळ लागेल, म्हणून म्हटलं आधी सगळ्यात आधी आपण किचनचं जे आहेत सगळ्या बॉटल्स, डब्बे आणि जी विंडो आहे, विंडोची जी जाळी आहे ती मला क्लीन करायची होती. तर सगळ्यात आधी ज्या बॉटल्स वगैरे होत्या, ज्या मी मागच्याच आठवड्यात धुतलेल्या होत्या, जेव्हा मी ग्रॉसरी घेतली होती आणि ग्रॉसरी मला भरायची होती, तेव्हा त्या बॉटल्स धुतलेल्या होत्या, म्हणून त्या आता मला धुण्याची गरज वाटत नव्हती. म्हणून त्या सगळ्या मी आधी काढून घेतल्या आणि साईडला ठेवून दिल्या. पण ज्या बॉटल्स माझ्या क्लीन करायच्या बाकी होत्या, जे डब्बे क्लीन करायचे बाकी होते त्यांच्यात सगळ्यांमधलं सामान मी काढून घेतलं. म्हणजे जे चहा पावडर, साखर वगैरे जे होतं ते सगळं मी प्लेट्समध्ये काढून घेतलं आणि ते सगळे डब्बे धुवायला टाकले. त्यांची हालत बघा किती खराब झाली आहे. हा डब्बा मी 2 आठवड्यापूर्वी धुतला होता आणि हे बाकीचे डब्बे आहेत त्यांना धुवून 1 महिनाच फक्त झालेला होता, पण त्यांच्या इतकी प्रचंड धूळ जमा झाली होती. कारण आम्ही फर्स्ट फ्लोअरला राहतो, तर तिथे खूप जास्त प्रमाणात धूळ येत असते. आणि जी किचनची विंडो आहे ती मी नेहमी फक्त जाळी लावून ठेवते, कारण हवा, व्हेंटिलेशन अजिबात होत नाही, हवा येत नाही. त्यामुळे मग मी फक्त जाळी लावून ठेवते, तर त्यामुळे खूप जास्त प्रमाणात धूळ येत असते. तर हे सगळे डबे मी रिकामे करून घेतले आणि सगळे डबे जे आहेत ते धुवायला टाकले. आणि जो रॅक आहे मी छोटासा लावलेला किचनमध्ये, तर त्याच्यावर पण ज्या काचेच्या बॉटल्स आहेत त्या पण मी सगळ्या काढून घेतल्या. काही बॉटल्स त्यातल्या मी धुतलेल्या होत्या, त्या साईडला काढून घेतल्या. त्यांच्यामध्ये मला जिरे पावडर, धणे पावडर वगैरे ते भरायचं होतं, तर ते सुद्धा माझं बाकी होतं. तर त्या पण बॉटल मी बाजूला ठेवल्या आणि ज्या धुवायला टाकायच्या होत्या त्या पण मी काढून घेतल्या. तो रॅकही काढून तोही स्वच्छ पुसून घेतला. त्याच्यावर ज्या मॅट टाकलेल्या आहेत प्लास्टिकची, ती पण छान स्वच्छ करून घेतली. आणि ही बघा खिडकीवर जी मी मॅट टाकली आहे प्लास्टिकची, तिची हालत बघा किती खराब झाली आहे. तिच्या पण पूर्ण धूळ जमा झाली आहे, तर ती सुद्धा मी धुवायला टाकलं. आणि पूर्ण जी विंडो खालचं थोडं क्लीन होतं, पण कानाकोपऱ्यात मात्र बऱ्यापैकी धूळ होती, म्हणून मी ते सगळं पुसून घेतलं. आधी ते मग पूर्ण किचन रिकामं केलं आणि मग त्यानंतर मी क्लिनिंगला सुरुवात केली. सगळ्यात आधी तर जी जाळी आहे ती मी क्लीन करायला घेतली. स्मिरा पण सकाळपासून मस्त तिच्या फ्रेंड्समध्ये खेळत होती आणि खेळून खूप दमली होती. शेवटी मग तिला भूक लागली. घरी आल्यानंतर ती मस्तपैकी तिने जेवण केलं, आंघोळ केली आणि तिला मी झोपवून दिलं. ती झोपल्यानंतर मग माझा जरा कामाचा स्पीडही वाढला, कारण खेळता खेळता तिचं आधीमध्ये चालू असतं, मम्मी हे दे, मम्मी ते दे, मम्मी हे कर, ते कर. मध्येच रडत येणं, मग तिला शांत करणं, ह्या गोष्टी मध्ये मध्ये चालूच असतात. मग एकदाची ती झोपली की मग जरा आपण पण कामाला निवांत होऊन जातो. नाहीतर मुलांचं अधूनमधून त्रास देणं असलं की मग आपलं कामातही मन नाही लागत आणि मुलंही काम करताना मग त्रास देत असतात.
ही जाळी क्लीन करताना ना ह्या ब्रशने मला क्लीन करावी लागते नेहमी, कारण असं जर तिला आपण झाडूने वगैरे झाडून क्लीन करायचा प्रयत्न केला ना तर ती पूर्णपणे क्लीन होत नाही. कारण तिथे गॅस असल्यामुळे जे आपलं फोडणीची वगैरे वाफ असते ना ती त्याच्यावर बसते आणि त्याच्यावर धूळ बसते, त्याच्यामुळे ती पूर्णपणे खराब होऊन जाते. तर तिच्यावर इतकी धूळ बसली होती तर ती जाळी जी होती ना ती पूर्णपणे ब्लॉक झालेली होती. म्हणून मग मला त्या ब्रशने ती नेहमी क्लीन करावी लागते. ती आतून तर छान क्लीन होऊन जाते, पण बाहेरच्या बाजूने ती पाहिजे तेवढी क्लीन करता येत नाही, कारण तिथून हात टाकून मला बाहेरून ती क्लीन करता येत नाही. मग मी पूर्ण तिला इकडच्या बाजूने म्हणजे आतल्या बाजूने ब्रशने क्लीन करून ओल्या कापडाने छान क्लीन करून घेतली. बाहेरून जेवढं जमेल तेवढं मी कापडाने पुसून घेतलं आणि मग ते क्लीन केल्यानंतर बाजूच्या ज्या काचेच्या खिडक्या आहेत त्या पण क्लीन केल्या, बाहेरचे ग्रिल पण क्लीन केले. त्यानंतर ह्या ज्या बॉटल्स होत्या त्या पण सगळ्या मी पुसून घेतल्या आणि तो रॅक पण पुसून परत लावला आणि त्या सगळ्या बॉटल्स त्याच्यावर रचून दिल्या. किचन एकदाच आपण क्लिनिंग करायला काढलं ना की हे पण क्लीन करू ते पण क्लीन करू करत करत ना एक एक गोष्टी वाढत जातात आणि वेळ केव्हा निघून जातो ना, वेळ केव्हा संपतो ते कळतच नाही. सकाळपासून जी मी कामाला लागले होते ते संध्याकाळ केव्हा झाली ना मला हे काम करता करता कळलंच नाही. तुमचंही असं होतं का मला नक्की सांगा. आणि हे जे मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी जे छोटे छोटे शॉर्टचे ग्लास दाखवले ना ते क्रिसमसला गिफ्ट मिळाले होते, त्यांना मी खूप जपून ठेवते. मला ते ग्लास खूप आवडतात, तर ते बऱ्याच वर्षापासून मी जपून ठेवलेले आहेत. मला काचेचे जे आयटम्स आहेत ना ते असे कलेक्ट करायला, त्यांचं म्हणजे हे करायला, कलेक्शन करायला खूप आवडतं, म्हणून मी अशा गोष्टी खूप जपून ठेवत असते. तर ह्या पण काचेच्या बॉटल ज्या आहेत त्या मला भरून घ्यायच्या आहेत. आता रिकाम्या आहेत म्हणून मी त्या तशाच ठेवून दिल्या, कारण आता मला जिरं आणि धणे वगैरे ते भाजायचं अजून बाकी आहे. ते झाल्यानंतर मी त्या बॉटल्स पण भरून घेईल. आणि हे खिडकीवरच्या ज्या बॉटल्स आहेत त्या पण सगळ्या मी रचून दिल्या. डबे जे आहेत ते पण धुवून घेतले आणि तसेच मी ते ठेवून दिले सध्यापुरता कारण ते ओले होते, त्यामुळे मी लगेच त्याच्यात साखर आणि चहा पावडर वगैरे भरणार नव्हते, कारण ओले असल्यामुळे ते त्याच्यात भरता येणार नाही. सो मी तसेच ते रचून दिलं होतं सगळं. त्यानंतर दुपारी शाळेतून सृजन आल्यानंतर जेवण वगैरे केलं छानपैकी आणि त्याने त्याच्यासाठी कोकम बनवलं होतं. तर त्याला म्हटलं मला पण तुझ्या हातचं छानपैकी कोकम सरबत बनवून दे. मी पण जरा रिलॅक्स बसले आणि कोकम सरबत एन्जॉय केलं, कारण सकाळपासून उभी होती ना तर पाय इतके दुखत होते की अजिबात उभं राहायची इच्छा होत नव्हती. मग मस्तपैकी बसून कोकम सरबत एन्जॉय केलं. आणि त्यानंतर मी सृजनला सांगितलं की हा फॅन मला मस्तपैकी क्लीन करून दे. मग तो बोलला की मम्मी मला त्याच्या बदल्यात तू मला ज्यूस प्यायला देशील का, बाहेर आपण ज्यूस प्यायला जाऊ. तर म्हटलं ठीक आहे मी तुला देईल, पण मला फॅन एकदम क्लीन पाहिजे. पण तो फॅन क्लीन करता करता काय माहिती त्याला अचानक त्याने मॅच पाहायला गेला आणि नंतर त्याने कंटाळा केला, म्हणे मला नाही करायचा तो क्लीन, माझ्याकडनं होणार नाही, मला मॅच बघायची आहे. तर पुन्हा तो सगळा पसारा मला आवरावा लागला. त्याने जेवढं काम वाढवून ठेवलं होतं तेही मला आवरावं लागलं आणि शेवटी तो फॅन पण मलाच क्लीन करावा लागला. पूर्ण तर मी क्लीन केला नाही, कारण बराच वेळ झाला होता, अंधार झालं होतं, त्यामुळे मग मी त्याला जसा जमेल तसा क्लीन केला. पण ॲटलिस्ट तो चालू करण्याच्या लायकीचा तरी झालेला होता, म्हणून मग मी त्याला तसाच पुन्हा त्याची फिटिंग केली क्लीन करून आणि त्याला जागेवर लावलं. कारण त्याला जागेवर लावायला ना अर्धा ते पाऊण तास किंवा कधी कधी 1 तासही लागून जातो. तो काढायला खूप सोपा आहे पण लावायला मात्र खूप अवघड आहे, कारण त्याची जी क्लिप आहे ना ती एकदम भिंतीच्या जवळ आहे आणि त्या खाचेमध्ये फॅनला एक खाच आहे त्याच्यामध्ये तो अडकवावा लागतो. तो भिंतीचा आणि फॅनचा जो डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये खूप कमी अंतर आहे, खूप कमी डिस्टन्स आहे, त्याच्यामुळे तो लावायला खूप वेळ जातो. तर ते लावायला माझा बराच वेळ गेला, पण फायनली माझा फॅन चालू झाला होता. म्हणजे आता माझा उन्हाळा तरी उन्हाळा म्हणजे माझा चांगला जाणार आहे त्या फॅनमुळे, कारण प्रचंड गरमी वाढली आहे. त्याच्यामुळे म्हणजे स्वयंपाक करायला म्हणजे सकाळी 5-6 वाजता सुद्धा खूप जास्त प्रमाणात गरम होतं, इतकी गरमी वाढली आहे. म्हणून म्हटलं आता तर याच्यापुढे गरमी जास्त होईल मे महिन्यात. सो त्याच्यामुळे मी ते सगळ्यात आधी तो फॅन क्लीन करायचं मनावर घेतलं, म्हणूनच आज माझं ते किचन क्लिनिंगचं पण काम निघालं. तर हे सगळं काम होईपर्यंत संध्याकाळ झाली होती. मग मी सगळं किचन काउंटर टॉप वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि स्वयंपाकाला लागले. आज मस्त पिठलं आणि भाकरीचा बेत केलेला होता. आधी सगळे जे सकाळचे भांडे पडलेले होते जेवणाचे आणि स्वयंपाकाचे ते पण सगळे मी आवरून घेतले होते आणि मग स्वयंपाकाला लागले होते. आणि म्हटलं आता आपल्याला भांडे घासायचे म्हणून मी फॅन बंद करून ठेवला होता आणि त्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले. माझं लक्षातच नाही आलं की आता फॅन चालू झाला आहे आणि आपण तो आता स्वयंपाकाच्या वेळेस चालू करावा. मी तसंच स्वयंपाक करत होते आणि मला प्रचंड गरम होत होतं. किती वेळाने माझं लक्षात आलं की आपण फॅन चालूच केला नाही. मग शेवटी मी तो फॅन चालू केला आणि मग माझं जरा स्वयंपाकात मन लागलं. तर आज मस्त मी बऱ्याच दिवसांनी जे आहे ना ते ज्वारीच्या भाकरी बनवल्या होत्या.
तर मस्त पिठलं आणि भाकर एन्जॉय केला आम्ही रात्री. आम्हाला पिठल्यासोबत पोळीपेक्षा भाकरच खूप जास्त आवडत असते म्हणून. आणि काही काही मेनू जे असे आहेत ना, कढी म्हणा किंवा काळ्या मसाल्याची भाजी किंवा पिठलं, यांच्यासोबत ना भाकरच खूप छान लागते. तुम्हालाही आवडते का भाकर? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. रोजच्या प्रमाणे माझा आजचा दिवस पण कसा गेला ना मला कळलंच नाही. फॅन, ते बॉटल्स, ते सगळे डब्बे, खिडकी सगळं क्लीन करण्याच्या नादात पूर्ण दिवस माझा निघून गेला. आणि मला जे कपडे स्टिच करायचे होते ते मात्र तसेच राहून गेले. नेहमी असंच होतं आपल्यासोबत. घर आपण आवरायला जातो आणि जे ठरवलेलं असतं ते काम आपलं कधीच होत नाही. कारण एक काम काढलं की दुसरं काम लगेच आपल्याला दिसतं की हे केलं आहे तर हे पण करून घेऊ, ते केलं आहे तर ते पण करून घेऊ. आणि असे एक एक कामं वाढत जातात. म्हणून जी प्लॅनिंग केलेली असते ना कामांची, ती आपली कधीच आपली प्लॅनिंगनुसार होत नाही. आणि त्यातल्या त्यात जर घरात लहान मुलं असतील ना तर मात्र विचारायलाच नको. कधीच आपण प्लॅनिंग केल्यानुसार आपले काम होत नसतात. आता इथे मी स्वयंपाक करत होते आणि सृजनची मात्र किरकिर चालली होती की माझी मॅथ्सची बुक सापडत नाहीये म्हणून. त्याचं आणि स्मिराचं त्याच्यावरून भांडण चाललं होतं. तर स्वयंपाक करता करता मला त्यांचं भांडण सॉल्व्ह करावं लागलं. कारण ऑफिसमधनं आले आणि ते जरा झोपलेले होते आज थकल्यामुळे. तर त्यांच्याकडेही मला लक्ष द्यावं लागत होतं आणि इकडे स्वयंपाकही करावा लागत होता. तुमच्याही घरात असे लहान मुलं असतील ना तर तुम्ही माझ्याशी रिलेट कराल. तर त्यांचं भांडण आटोपल्यानंतर मग आमचे जेवणं वगैरे झाले. आणि इथे सृजनचं गुपचूप टरबूज कापून चाट मसाला त्याच्यावर टाकणं चाललं होतं. त्याला असं वाटत होतं की आपल्याला कोणीच बघत नाहीये, पण मी त्याला मागून हळूच बघत होते आणि त्याचा व्हिडिओ घेत होती. त्याला किती वेळानं ते कळलं. आणि त्याने स्वतःसाठी छान टरबूज कापलं, छान चाट मसाला पण घेतला आणि त्याला मात्र काहीच खायला मिळालं नाही. ती अख्खी प्लेट स्मिराने घेऊन. तर अशा प्रकारे माझ्यासोबतच सृजनचं सुद्धा प्लॅनिंग आज फेल झालेलं होतं. तर असा होता आजचा माझा पूर्ण दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.